निशी, अगं काय झालं? हिम्मत कशी झाली ग तुझी? अगं पण झालं काय? लाज नाही वाटत ना असं विचारायला? बहिणीचा एक सुखाचा दिवस तुला सहन होत नाही ना? आज माझी एंगेजमेंट आहे आणि मला मिळणारं सगळं टेन्शन तुला मिळावं म्हणून मुद्दाम सगळ्यांच्या नंतर ही अशी छान रेडी झाली आहेस ना? साडी काय नेसली आहे, ज्वेलरी काय आणि मेकअप, वा! आणि गजरा पण सुंदर. आधी मेकअप पूस आणि गजरा काढ तो गजरा. ते निशी काय करतेस? निशी, मी देते काढून. हे तायडी काय ग, काय चाललंय? अगं निशीला केसात गजरा माळायचा होता, तो माळून देत होते बस. निशीला? पण याच्यापूर्वी मी तिला कधी गजरा माळताना बघितलेला नाहीये, मग आजच? ए सुमी, आता उगाच त्याच्यावरनं तिला ओरडू नकोस हा. तसं अगं असू देत ना, एवढं काय? आज माळायचं होतं तिला. मी देते माळून. आणि आज तिचा साखरपुडा आहे की नाही, मग उगाच तू तिला ओरडू नकोस हा कशावरनं पण. आता बघ आपली निशी किती सुंदर दिसणार आहे ते. आता सांग, कोण सगळ्यात जास्त सुंदर दिसतंय? निशी निशी आज खूप सुंदर दिसते. मग निशी, आज तू जगातली सगळ्यात सुंदर मुलगी दिसतेस. थँक्स. आणि तू तर माझी ऑल टाइम फेवरेट सुंदरी आहेसच ग. हरभऱ्याचं झाड मोडेल आता. चल चल. हो, हीच ती मुलगी जिने युवराजचा अपमान केला. ठीक आहे ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी, पण तिचं काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐकून घ्यायला लागेल ना. काही उपयोग नाहीये तिच्याशी बोलू. झाला तेवढा अपमान पुढे झाला. मला फक्त ना हात जोडून तिला युवराजची माफी मागताना बघायचंय. म्हणजे आई लहानपणीच वारली त्याची. वडील कोण काय माहित नाही त्याला. खानदानाचा पत्ता नाही, घर कुठलं, घरचे कोण काही माहित नाही. बरं, मी काय म्हणतो, गुरुजी विचारतात तुमची सगळी माणसं आली आहेत का? म्हणजे आपण पुढच्या विधीला सुरुवात करूया. नाही नाही, आमचे एक मित्र यायचे डॉक्टर कामात. हो हो हो, मी त्यांना फोन करते. नाही नाही, मी आलो. ते बघ, करतो मी फोन. नको.